नमस्कार, मी चिंतामणी सरस्वते रागरंग.com मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज मी बोलणार आहे ते एकूण तापमान, आगामी पर्जन्यमान आणि सध्या आपल्या परिसरात असलेल्या धरणातील पाणीसाठा या संदर्भात बोलणार आहे। यावर्षी आपल्याला असं जाणवतंय की किंबहुना सगळ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की यावर्षीचा उन्हाळा अतिशय तीव्र आहे आणि उन्हाळ्याची दाहकता ही प्रचंड प्रमाणात ह्यावर्षी जाणवते। सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा 41 पर्यंत तापमान जावं हे खरोखरच एक आश्चर्याची गोष्ट आहे। कारण सांगली, आपल्याला माहीत आहे की सांगली शहराला एकूण कृष्णा नदीनं असा वेढा घातलेला आहे। तसंच सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याच भागामध्ये सुद्धा कृष्णा आणि वारणा या नद्यांचं सानिध्य लाभलेलं आहे। तरीसुद्धा सांगली आणि सांगली जिल्ह्यामध्ये जर एवढं तापमान वाढत असेल तर हे नेमकं कशाचं इंडिकेशन आहे हे आज आपल्याला नेमकं सांगता येत नाही। पण असा बऱ्याच वर्षाचा अनुभव असा आहे की जेव्हा तापमान खूप वाढतं, खूप उष्णता वाढती, त्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो। अर्थात गेल्या वर्षीसुद्धा काही पाऊस फार कमी पडला होता अशातला भाग नाही। चांगला पाऊस सांगलीमध्ये झालेला होता। सांगली आणि सबंध सांगली जिल्ह्यातही झाला होता, कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस चांगला झाला होता, सातारा जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला होता। परंतु यावर्षी मात्र उन्हाळा फार कडक आहे आणि जाणकार लोकांचा अंदाज असा आहे की त्याचा परिणाम पावसावर होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावरती पाऊस होऊ शकतो। सांगली आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसात आपल्याला दिसत असेल की वादळी पाऊस झालेला आहे। अगदी फार मोठा पाऊस जरी झालेला नसला तर बऱ्याच प्रमाणात काही पावसाचे हजेरी आपल्याकडं लागलेली आहे आणि त्यामुळं पावसाची शक्यता जास्त आहे असं मानलं जातं। आता प्रश्न आहे, जो महापूर येतो तो प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे की 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यानच खरा पावसाचा जोर असतो आणि मग त्यानंतरच पावसाचा जोर वाढला की धरणामधले पाण्याचे साठे वाढायला लागतात आणि धरणं जेव्हा ओव्हरफ्लो होतात तेव्हा महापूर येतो। मग ती धरणं कोयना धरण आहे, सांगली जिल्ह्याला महापुराचा तडाखा देणारं वारणा धरण आहे आणि त्याचबरोबर राधानगरी आहे, कोल्हापूर जिल्ह्यातली वेगवेगळी धरणं आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातली पंचगंगा आणि इतर नद्या, तसंच सांगली जिल्ह्यातली कृष्णा आणि वारणा ह्या दोन प्रमुख नद्या, यातून पाणी मोठ्या प्रमाणावरती बाहेर त्याचा डिस्चार्ज सुरू होतो धरणातून आणि मग महापूर येतो। तर याच्याकरता केंद्रीय जल आयोग जो आहे, सेंट्रल वॉटर कमिशन, त्यांनी त्यांना निर्धारित असं गाईडलाईन्स दिलेले आहेत आणि त्या एकूण 2018 मध्येच त्यांनी गाईडलाईन प्रसिद्ध केले आहेत। त्यानुसार संपूर्ण भारतात करता ह्या गाईडलाईन आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही धरणातला पाणीसाठा हा पावसाळ्यापूर्वी कमीच झाला पाहिजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी। म्हणजे साधारण 1 जूनला भारतातला पावसाळा सुरू होतो। आपल्याला माहिती आहे की साधारण 6 जूनच्या दरम्यान मृग नक्षत्र निघतं आणि तिथनं पावसाला खरी जोर लागतो पावसाला। परंतु 1 जून ही तारीख धरलेली आहे आणि केंद्रीय जल आयोगानं असं सांगितलेलं आहे की 1 जून पूर्वी धरणातला पाणीसाठा हा कमीत कमी राहिलेला असला पाहिजे। म्हणजे आता उदाहरण आपण धरू की आज मितीला आपल्या जो कोयना धरण आहे, सांगली ह्या परिसरातलं सगळ्यात मोठं धरण की ज्याचं 105 TMCचं हे धरण आहे क्षमतेचं, पाणी क्षमतेचं, त्याच्यामध्ये आत्ता ह्या क्षणाला 33 TMCपर्यंत पाणी आहे। 33 TMCपर्यंत पाणी आता शिल्लक आहे त्याच्यामध्ये। या धरणामध्ये किती पाणी असायला पाहिजे तर केंद्रीय जल आयोगाचे जे निकष आहेत किंवा त्याचे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यानुसार जास्तीत जास्त 10 TMC पाणी या धरणात शिल्लक असलेलं असलं पाहिजे। आपलं जे वारणा धरण आहे त्याच्यात आत्ताच असं म्हणतात की 23 TMCच्या जवळजवळ पाणी शिल्लक आहे आत्ता ह्या क्षणाला सुद्धा। 1 महिना आहे अजून, हा मे महिना पूर्ण अजून संपायचा आहे। म्हैसाळच्या पाण्याला प्रामुख्यानं वारणा धरणातूनच स्रोत पुढे जातो, प्रवाह मिळतो पाण्याचा। परंतु आपल्याला माहीत आहे की 34.5 TMC क्षमतेचं हे वारणेचं धरण आहे आणि जर 23 TMC पाणी जर आत्ताच असेल आणि उन्हाळा म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते जर अगदी 15-16 TMCपर्यंत जरी खर्च झालं तरीसुद्धा काही दिवसातच वारणा धरण भरून व्हायला लागेल। म्हणजे अशी परिस्थिती आहे। आता अलमट्टी धरण, जे अलमट्टी धरण आपण नेहमी म्हणतो की सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराला कारणीभूत ठरते, त्या धरणामध्ये सुद्धा 25 TMC पाणी साठा आहे। ते धरण मोठं आहे पण 25 TMC पाणी हे सुद्धा आत्ता त्यात खरंच खूप आहे। अर्थात असं म्हणतात की ते पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुढच्या 1 महिन्याभरामध्ये त्यातलं पाणी बरंचसं कमी होईल आणि महाराष्ट्राकडे सुद्धा ते काही थोडं पाणी मागतीलही। आता प्रश्न असा आहे की केंद्रीय जल आयोगानं असं सांगितलेलं आहे, आपल्याला माहीत आहे की आपल्या घरात सुद्धा आपण एखादं नवीन पाणी भरून ठेवायचं असेल तर जी पहिली भांडी असतात पाण्याची, ती पिपं असतात, ती मोकळी केली जातात। साधं उदाहरण आहे त्यातलं। तसंच ही जी धरणं आहेत या धरणातलं पहिलं पाणी बाजूला झाल्याशिवाय नवीन पाणी अडवण्याची त्याची क्षमता वाढत नाही।
आणि महापूर जो यायला कारणीभूत ठरतात त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की धरणातला अतिरिक्त असलेला पाणीसाठा. आता प्रशासनाच्या दृष्टीनं, जलसंपदा विभागाच्या दृष्टीनं आणि एकूणच सरकारच्या दृष्टीनं सुद्धा एक थोडी अडचणीची गोष्ट अशी असती की उद्या पाणी कमी पडलं, पाऊस कमी झाला, पर्जन्यमान घटलं तर काय करायचं. मग पुन्हा लोकांचा रोष निर्माण होईल, लोकप्रतिनिधींचा रोष होईल, शासनाचा आपल्यावरती रोष येईल. म्हणून पाणी आहे ते साठवून ठेवायचं असा एक साधारणपणे असतो आणि ते पाण्याचा साठा करायची एक प्रवृत्ती असू शकते किंवा असा एक काय म्हणू आपण एक विचार करतात. त्यांचा तो विचार चुकीचा आहे असं नाही, परंतु अनेक तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की आजपर्यंत धरणाची जी सर्व क्षेत्र आहेत म्हणजे कोयना असेल, वारणा असेल, राधानगरी असेल किंवा अन्य सर्व धरणं, या धरणाच्या जो कॅचमेंट एरिया आहे किंवा धरणाचा परिसर जो आहे जिथं पाणी पडतं, पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आणि त्यातून धरणामध्ये पाणी साठतं, त्या भागामध्ये कोणत्याही वर्षी कितीही दुष्काळाची परिस्थिती असली तरीसुद्धा बऱ्यापैकी पाऊस होतोच. 85 ते 90% पाऊस हा कोयना धरणाच्या क्षेत्रात होतो, 85 ते 90% पाऊस हा वारणा धरणाच्या क्षेत्रात होता. अगदी बाहेर कमी पडला तरी तिथं पाऊस पडतोच. म्हणजे साधारण आपण असं धरू की वारणा धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणपणे एक अगदी झोळंबी किंवा आज चांदोलीच्या अभयारण्यापर्यंतच्या आतल्या भागामध्ये साधारण 4000 मिलीमीटर पाऊस दरवर्षी पडतो. जास्त पाऊस जेव्हा पडतो तेव्हा. आणि साधारण जेव्हा कमी पर्जन्यमानाचा जो पावसाळा असतो त्यामध्ये साधारणपणे 2,500 ते 3,000 मिलीमीटर पाऊस पडतो. पण तेवढ्यानं सुद्धा धरण भरू शकतं. थोडं अगदी पूर्वी नेहमीसारखं असं पूर्ण ओतप्रोत भरणार नाही, परंतु बऱ्यापैकी ते धरण भरू शकतं. म्हणूनच केंद्रीय जल आयोगाचा असा नेहमीच निर्देश आहे किंवा मार्गदर्शक तत्व आहे की धरणातलं पाणी फार साठवून ठेवू नका. सांगलीत जी कृष्णा महापूर नियंत्रण समिती आहे त्या समितीचे एक मार्गदर्शक आणि ही समितीला खूप कायम प्रेरणा देणारे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण आणि दुसरे निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार ह्या दोघांनी पाटबंधारे विभागात, जलसंपदा विभागात काम केलं होतं. त्यांनी हा संबंध केंद्रीय जल आयोगाचा अभ्यास करून, मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून त्यांनी हे सातत्यानं सांगितलेलं होतं की धरणातला पाणीसाठा कमी ठेवा आणि प्रत्यक्ष पावसात जेव्हा पाऊस जोरात सुरू होईल म्हणजे 15 जुलै ते 15 ऑगस्ट ह्या काळामध्ये अलमट्टी धरणातून तसंच कोयना, वारणा आणि अन्य धरणातला विसर्ग यांचा एक समन्वय पाहिजे आणि त्या समन्वयातून विसर्ग जर व्यवस्थित ठेवला तर महापुराचा धोका टाळता येऊ शकतो. तर आता प्रश्न असा आहे की एवढं वाढलेलं तापमान आहे तर हा पाऊस काही वाढणार का? आत्ताच हवामान खात्यानं वगैरे जे अंदाज व्यक्त केलेले आहेत त्यानुसार पाऊस चांगला होणार आहे, 100%पेक्षा पाऊस चांगला आहे असं म्हणलेलं आहे. पाहूया काय होतं ते. परंतु आत्ताच जिल्हा प्रशासन म्हणजे सांगली जिल्ह्याचं प्रशासन असेल, सातारा जिल्ह्याचं प्रशासन असेल, बेळगाव जिल्ह्याचं प्रशासन असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्याचं प्रशासन यांनी वेळीच जागृत होऊन महापुराला तोंड देण्यासाठी किंबहुना तो येऊच नये म्हणून प्रयत्न आत्तापासूनच करण्याची फार मोठी गरज आहे. आणि त्या दृष्टीनं अजूनपर्यंत तरी काही फार हालचाली आहेत असं दिसत नाही आहे. तर त्या दृष्टीनं त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि अगदी मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुद्धा या विषयावरती खूप तातडीनं हालचाली झाल्या पाहिजेत. 1 महिना आपल्या हातात आहे, त्या दृष्टीनं अजून आपल्याला महापूर येऊच नये, आला तर त्याबद्दल तो कसा रोखता येईल याबद्दलची उपाययोजना तातडीनं करण्याची गरज आहे. वाढतं तापमान हा महापुराच्या मी म्हणत नाही असं डायरेक्ट की असा महापुराचा धोका आता आहेच, निर्माण झाला आहे किंवा फार मोठा पाऊस पडेल, परंतु आपण जागृत होऊन ह्या वाढत्या तापमानापासून धडा घेतला पाहिजे हे निश्चित. आपल्याला काय वाटतं आपणही आम्हाला ragrang.com जरूर कळवा. आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.